जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, श्रावक अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा स्वागत आहे। तर आता 25 ऑक्टोबरला कंबाईनची ग्रुप सी ची पूर्व परीक्षा आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। आणि त्याच्यासोबत खूप बर्डन, खूप प्रेशर सुद्धा आलेला आहे की खूप जास्त प्रमाणात आता जागा आहेत, आपण अभ्यास केला पाहिजे। 2-2.5 महिन्यात आपण काय करू शकतो, काय वाचायला पाहिजे, सिलेबस खूप जास्त आहे, प्रत्येक जण बुक लिस्ट तुम्हाला सांगत आहे, कुठून काय वाचलं पाहिजे वगैरे वगैरे। काय घाबरू नका, एवढंही एकदम हार्ड अँड फास्ट नाही आहे। आपण काय करताय की 25 ऑक्टोबर साठी टू द पॉइंट म्हणजे काय रे बाबा, की पूर्णचा पूर्ण फापट पसारा वाचल्यापेक्षा परीक्षेला जे फक्त येते, जे तुम्ही प्रश्नपत्रिका वाचून जे अॅनालाइज करता, तेच फक्त टॉपिक आपण यूट्यूब वरती सगळ्या विषयांचे घेणार आहोत। तर आज आपण पहिल्यांदा कुठला बघत आहे, पॉलिटी म्हणजे आपला राज्यघटना। थोडासा सोपा विषय आहे। पहिला जो चॅप्टर आहे त्याच्यातला आपण बघू भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत। आता हाच टॉपिक आपण का बरं निवडला, कारण काय, आपण जवळपास 60 देशांपासून आपण वेगवेगळे स्त्रोत आपल्या भारतीय राज्यघटनेत घेतलेले आहेत। म्हणजेच आपल्या डॉक्टर B.R. आंबेडकरांनी व मसुदा समितीने खूप विचार करून वेगवेगळ्या देशांचा आपल्या देशाला काय लागू होते ते सगळं आपण आपल्या भारतीय संविधानामध्ये घेतलेलं आहे। पण हे लक्षात ठेवत असताना खूप कन्फ्युजन होते। आपल्या पुस्तकात रेफरन्स बुक मधून वाचत असताना आपण 3 वेळा वाचलं, 4 वेळा वाचलं, नोट्स बनवल्या, तरी परीक्षेत दरवर्षी जेव्हा प्रश्न येतो जोडायला वाला आपल्याला ते समजत नाही। मग आपण त्याला सोप्या पद्धतीने कसं करू शकतो, तर त्याच्या शॉर्ट ट्रिक बनवून आपण त्याला लक्षात ठेवू शकतो। तर बघा, आता आपलं टार्गेट तर तुम्हाला माहितीच आहे, 25 ऑक्टोबर। 25 ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खाली पेन पुस्तक बंद करायचं नाही आहे। काय करायचं आहे, तर बरोबर प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करायचं आहे। आपण यूट्यूबवर जो टॉपिक टाकणार आहोत तो व्यवस्थित ऐकायचा आहे आणि तुमच्या नोटमध्ये नोट करायचा आहे, नोटबुकमध्ये। चला, आजचा टॉपिक भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत म्हणजे आपण कुठल्या देशाकडून काय घेतलेलं आहे। तर बघा, पहिले तर भारत शासन कायदा 1935। लक्षात ठेवा मित्रांनो, 1935च्या कायद्यातून आपल्या संविधानात जवळपास 75% गोष्टी आपण घेतलेल्या आहेत। म्हणजे 75% गोष्टी आपण 1935चा जो कायदा कोणी केला होता, ब्रिटिशांनी केला होता। तर त्याच्यामधून आपण आपल्या संविधानामध्ये काय घेतलेलं आहे लक्षात घ्या। सोनलची आई रस्ता पाहते, एकदम सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कठीण करू नका। काय, सोनल नावाची मुलगी आहे, ती कुठेतरी ट्युशनला किंवा कोचिंगला गेली, पण ती घरी परत अजून आली नाही। मग रस्ता पाहते म्हणजेच काय रे, तर तिची आई तिची वाट पाहत आहे, बरोबर आहे। म्हणून आपण त्याला काय केलं, त्याची ट्रिक बनवली, सोनलची आई रस्ता पाहते। तर बघा, सोनलचा स बघितला, आईचा आ, रस्त्याचा र, पहातेचा प। बघा आता स वरून आपण लक्षात ठेवलं संघराज्य योजना। संघराज्य योजना म्हणजेच काय रे, आपल्याकडे फक्त केंद्र सरकार किंवा फक्त राज्य सरकार असं नाही, तर आपल्याकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार असं मिळून सरकार आहे, त्याला आपण म्हणतो संघराज्य, ज्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणत असतो, फेडरल सिस्टीम। चला, दुसरं बघा, न्याय व्यवस्था। हे काय तुम्हाला एक्सप्लेन करण्याची गोष्ट नाही, तुम्हाला माहित आहे कोड सगळे। त्याच्यानंतर लोकसेवा आयोग म्हणजेच काय रे, तर आपण लोकसेवा आयोग म्हणजे MPSC UPSC म्हणजेच काय, असा एखादा आयोग असावा की ज्याच्यासाठी सरकारमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, सरकारी नोकरीसाठी असा एक आयोग असावा, असं आपण कुठून घेतलं, तर 1935च्या कायद्यातून घेतलं। नंतर आणीबाणीची तरतूद, आ वरून बघा, सोनलचा स संघराज्य, न न्याय व्यवस्था, ल लोकसेवा आयोग, आ आणीबाणीची तरतूद। आणीबाणीची तरतूद, आणीबाणीला आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो इमर्जन्सी। आता आणीबाणीची तरतूद म्हणजेच काय रे, तर नॉर्मल कंडिशन मध्ये ज्या वेळेला सरकार एखादी अशी इमर्जन्सीची कंडिशन आली की सरकार व्यवस्थित त्याला हँडल करू शकत नाही, तर अशा वेळेला केंद्र सरकार जवळ पॉवर असते की ते एक विशेष अधिकाराने ते जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करणे। सोप्या भाषेत लक्षात ठेवा, एखादी इमर्जन्सी आली तर नॉर्मल कंडिशन मध्ये सरकार काम करू शकत नसल्यामुळे काही असे अधिकार किंवा काही असे डिसिजन सरकारला घ्यावे लागतात की ज्याच्यामधून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, बरोबर। त्याच्यानंतर बघा, र म्हणजे राज्यपालाचे पद, हे आपण घेतलं 1935च्या कायद्यातून। आणि प म्हणजे प्रशासकीय तपशील। प्रशासकीय तपशील म्हणजेच काय, की सरकार कसं काम करेल याची कार्य सगळेच्या सगळे आपण संविधानात सांगितलेलं आहे की हे जे सरकार आहे हे कसं काम करेल, मंत्रिमंडळ, नोकरदार हे सगळे कसे काम करतील, हे म्हणजेच काय रे, तर प्रशासकीय तपशील। बघा, ट्रिक एकदम सोपी आहे, फक्त 3 वेळा तुम्हाला मनातल्या मनात म्हणायचं आहे की सोनलची आई रस्ता पाहते। नंतरचं बघू,
ब्रिटिश घटना. आता ब्रिटिश घटनेमधून आपण काय काय घेतलंय, तर पहिल्यांदा आपण त्याची ट्रिक बघून घेऊ. काय ट्रिक बघा, एकदम सोपी आहे की संस्कृती कशाला दिलीपला फसवलं, का एकटं सोडलं. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा असाच एखादा मित्र असतो, तसाच एक तुमचा मित्र इमॅजिन करा, दिलीप. आणि त्या दिलीपचं काय झालं रे, तर त्या दिलीपचं झालं ब्रेकअप. आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव काय होतं, त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव होतं संस्कृती. आता ही संस्कृती तुम्हाला कुठेतरी रस्त्यात दिसली, तर तुमच्या मित्रासाठी तुम्हाला दुःख होत आहे. म्हणून तुम्ही तिला काय म्हटलं, तुम्ही म्हटलं की अरे संस्कृती, कशाला दिलीपला फसवलं, त्याला काय एकटं सोडलं. बस मित्रांनो, हेच ट्रिक आहे. अशा सोप्या पद्धतीने बघा, तुम्ही कसंही लक्षात ठेवा, परीक्षेत तुम्हाला उत्तरं लागतात. तुम्ही ते कसं लक्षात ठेवलं त्याच्या पद्धती नाही, तुम्हाला फक्त पास व्हायचं आहे. मग ते पास होण्यासाठी जे काय लागत असेल ते करण्याचा प्रयत्न केला. चला बघा, आता संस्कृतीचा स वरून काय येते रे, तर संसदीय शासन व्यवस्था. संसदीय शासन व्यवस्था म्हणजेच काय रे, की जिथे फक्त कार्यकारी प्रमुख, जिथे कार्यकारी प्रमुख हे कोण असतील, तर हे आपले पंतप्रधान असतील आणि सोबत सोबत मंत्रिमंडळ असेल. राष्ट्रपती हे जिथे नामधारी प्रमुख असतील, आणि हे जे प्रधानमंत्री आहेत आपले, सोबत सोबत मंत्रिमंडळ आहे, हे सगळ्याच्या सगळं संसदेला जबाबदार असेल. म्हणजेच काय रे, तर आपली संसदीय शासन व्यवस्था. दुसरी बघा, कॅबिनेट व्यवस्था. कॅबिनेट व्यवस्था म्हणजे काहीच नाही बघा, तुमच्या आयुष्यात तुमचे काही खास मित्र असतात की ज्यांच्या सोबत तुम्ही मोठमोठे निर्णय घेत असता. तसंच आपल्या पंतप्रधानाचं सुद्धा असते. पंतप्रधान काय करतात, एक काही विशेष मंत्री नेमतात, काही विशेष मंत्र्यांचा गट असतात, ज्यांच्या सोबत राहून किंवा जे लोक स्वतः विचार विनिमय करून महत्वाचे निर्णय घेत असतात. तर ही जे कॅबिनेट व्यवस्था आहे, त्यांनाच मित्रांनो कॅबिनेट मंत्री म्हणतात. आणि ही जे आहे हे आपण कुठून घेतलं रे, तर ब्रिटिश घटनेमधून घेतलेलं आहे. दी वरून लक्षात घ्या, द्विगृही संसद. बघा, दी वरून द्विगृही संसद, बरोबर आहे ना. दोन घर ना आपले, दोन घर कुठले रे, एक आहे लोकसभा आणि एक आहे राज्यसभा. हे दोन घर म्हणजेच कुठले, द्विगृही संसद. नंतर बघा, फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टीम. नावावर जाऊ नका, एमपीएससीच्या दुनियेत जेवढे नाव कठीण तेवढा त्याचा अर्थ सोपा. बघा काय सांगितलंय, म्हणजे फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टीम. म्हणजेच काय रे, आपल्या मराठी भाषेत जो जीता वही सिकंदर. म्हणजेच काय, बहुमतामध्ये सर्वात जास्त मतं ज्याला मिळाली त्याचंच सरकार निवडून येणार. म्हणजेच काय, प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये आपण जे वापरतो ते लोकसभेमध्ये, किंवा आपण त्याला म्हणू प्रत्यक्ष निवडणूक, ह्याच्यामध्ये वापरण्यात येणारी पद्धत म्हणजे कुठली रे, तर फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टीम. त्याच्यानंतर कायद्याचे राज्य. बरोबर आहे, आपल्या इथे जेही गोष्टी होतात किंवा कुठलीही गोष्ट निर्माण करायची असली किंवा अंमलबजावणी करायची असली, तर फक्त मुखाने म्हणजे फक्त तोंडाने ह्या गोष्टी होत नाही, तर प्रत्येक गोष्टीसाठी कायदा आहे. तर ते कायद्याचं राज्य असलं पाहिजे, तेव्हाच आपला देश जो आहे हा विकसित होत असतो. लक्षात घ्या. त्याच्यानंतर ए कुठलं बघा, संस्कृती कशाला दिलीपला फसवलं, का ए वरून एकेरी नागरिकत्व. तुम्ही बाहेर जाता, बाहेरच्या देशात जाता, तेव्हा तुम्ही असं म्हणत नाही की आम्ही महाराष्ट्राचे सुद्धा आहोत, सोबत सोबत भारताचे सुद्धा आहोत. आपण प्रतिनिधित्व कशाचं करतो रे, तर आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करतो. तर म्हणून लक्षात घ्या, भारतात एकच नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप आपल्याला मिळते, ती म्हणजे भारताची. आपल्याला राज्याची वेगळी घ्यावी लागत नाही. किंवा महाराष्ट्रातून कर्नाटकात राहायला आपण गेलो नोकरीसाठी, तर म्हणून आपल्याला कर्नाटकाचं नागरिकत्व स्वीकारायची गरज नाही. आपण कुठेही गेलो तरी मित्रांनो भारतीय आहेत, प्रथमतः आणि अंततः. लक्षात घ्या. त्याच्यानंतर सो. आता शेवटचं सो म्हणजे काय होईल रे, संसदीय विशेषाधिकार. संसदीय विशेषाधिकार म्हणजेच काय, संसद मधले जे संसदीय अधिकारी आहेत, म्हणजेच कोण रे, आपले खासदार. या खासदारांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत. कुठले कुठले, पुष्कळसे अधिकार आहेत. त्याच्यापैकी एक जर आपण बघितलं तर ते भाषण करत असताना जर समजा काही वाद झाला किंवा काही कुठली टिप्पणी त्यांनी केली, तर आपल्या भारताच्या पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये कुठल्याच कोर्टमध्ये ते जबाबदारी नाही. म्हणजे कुठल्याच न्याय व्यवस्थेला ते जबाबदार नाही. कुठं, तर फक्त पार्लमेंटमध्ये ते काय बोलतात ते, म्हणजे कुठल्या न्यायालयीन कक्षेमध्ये त्यांचं भाषण येत नाही. लक्षात घ्या. किंवा जर त्यांचा अवमान केला तर संसद काय करू शकते, त्याच्यावर कारवाई करू शकते. यालाच आपण काय म्हणतो, संसदीय विशेषाधिकार असं म्हणतो.
लक्षात घ्या ब्रिटिश घटना, ह्याच्यामधून आपण एक ट्रिक परत एकदा म्हणून बघू, तुम्हाला पाठ होईल, फक्त 2 ते 3 वेळा म्हणायचं आहे बघा, की संस्कृती कशाला दिलीपला फसवलं, का एकटं सोडलं, बरोबर. त्याच्यानंतर बघा USA ची घटना. आता USA म्हणजे अमेरिका, अमेरिकेचं आपण काय केलं रे, अमेरिकेची काही ट्रिक बनवली नाही. ते कशासाठी माहित आहे का, कारण बघा आता ही महासत्ता कुठला देश आहे, आता महासत्ता अमेरिकेचा आहे, बरोबर आहे की नाही. मग आता तुम्ही विचार करा, अमेरिकेसारखा देश ज्याच्यामधले लोक कोणाला आपल्या डोक्यावर ठेवतील का, नाही. ते एक असा कायदा करतील की तुम्ही कुठलाही अधिकारी असू द्या, जर तुमचं चुकलं तर आम्ही तुम्हाला लाथ मारून काढू शकतो. असंच लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा की अमेरिका काय करते, त्यांनी त्याच्या संविधानामधून आपण असं घेतलं की काही जरी झालं, राष्ट्रपती का असे ना, मी तुला बाहेर काढू शकतो जर तुझं चुकलं तर. तू जर सर्वोच्च न्यायालयाचा जरी अधिकारी असला तरी तुला मी काढू शकतो. म्हणून बघा सगळ्यांना काढणारा कोण, तर सगळ्यांना काढणारा असतो कोण रे, तर अमेरिका. बघा आता सर्वात पहिल्यांदा आपण घेतलं मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स, अमेरिकेच्या घटनेवरून. त्याच्यानंतर उपराष्ट्रपती हे पद सुद्धा घेतलं. न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, याला आपण काय म्हणतो, ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजेच काय रे, न्याय परत परत मागणे. जर समजा तुम्हाला जिल्हा न्यायालयामधला न्याय जर मान्य नसला तर तुम्ही करता ना अपील, पुढच्या कोर्टामध्ये तुम्ही कुठे जाता, हायकोर्टमध्ये जाता. तिथं सुद्धा जर तुम्हाला न्याय पटला नाही तर तुम्ही कुठे जाता, तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाता. त्यालाच आपण काय म्हणतो बेटा, न्यायिक पुनर्विलोकन म्हणतो. त्याच्यानंतर महाभियोग, हे सुद्धा आपण अमेरिकेमधून घेतलं. महाभियोग म्हणजे इम्पॅचमेंट. महा कोण आहे रे, महा आहे राष्ट्रपती. मग राष्ट्रपती एवढ्या मोठ्या माणसाला जर आपल्याला पदावरून काढायचं असलं तर त्या टर्मिनॉलॉजीला आपण छोटं एखादं म्हणू शकतो का, की तुम्हाला काढलं, तुम्हाला सस्पेंड केलं, नाही. तर महाभियोग हे कोणाचा होत असतो, राष्ट्रपतींचा होत असतो. आणि ते आपण पद्धत कुठून घेतली, अमेरिकेच्या संविधानातून घेतली. त्याच्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशात पदावरून दूर करण्याची पद्धत. तुम्हाला आताच सांगितलं की जेवढेही मोठे जे प्रस्थापित अधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना काढणारा कोण, तर लक्षात ठेवा अमेरिका. चला त्याच्या पुढं काय आहे, आयरिश घटना. आयरिश घटना एकदम सोपं. आयरिश घटना लक्षात ठेवायचं की काय, RRR चित्रपट आला होता बघा, माहिती असेल सगळ्यांना. हेच RRRच आपली ट्रिक आहे, एकदम सोपी. बघा रा 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 वरून येणार आहे, बरोबर आहे. जर परीक्षेला आलं आणि आयर्लंडचं आठवलं नाही तर ट्रिक आठवायची, रा 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 म्हणजे रा पासून सुरू होणारं काहीतरी असलं पाहिजे, म्हणजे तुमचा प्रश्न सुटेल. बघा RRR रा म्हणजेच काय रे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. याला आपण इंग्रजीत काय म्हणतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, DPSP. DPSP काय रे, DPSP म्हणजेच काय, तर सरकारला, राज्य सरकारला सांगितलेले सुविचार. म्हणजेच काय की तुम्ही काय करा, जर तुम्हाला तुमचं राज्य विकसित पाहिजे असेल, जर तुम्हाला तुमचं राज्य डेव्हलप पाहिजे असेल तर आम्ही जे सांगतो चांगल्या गोष्टी ते घ्या. सुविचाराचाही तर अर्थ तसाच असते ना. आपल्या जीवनात म्हणतात नेहमी खरे बोलावे, पण आपल्यावर बंधनकारक आहे का नेहमी खरे बोललं पाहिजे, कोणीतरी खोटंही बोलते, कोणी खरं बोलते. तसंच हे आहे, DPSP हे कायद्यानुसार बंधनकारक नाही, त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमचं राज्य विकसित करायचं असेल तर DPSP तुम्ही घ्या. नाही ऐकलं तर तुम्हाला कुठल्याच संविधानात किंवा न्यायालयामध्ये तुम्हाला हजर व्हायची गरज नाही. काय होईल, तुमचं जास्तीत जास्त नुकसान होईल. म्हणून लक्षात घ्या, हे कॉन्स्टिट्यूशनल आहे पण संविधानिक, म्हणजे तुम्हाला कुठल्या कोर्टमध्ये म्हणजे जस्टिसेबल, तुम्हाला यावं लागेल कोर्टाच्या याच्यात, असं काही नाही. नंतर बघा दुसरा रा म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. लक्षात घ्या, राष्ट्रपतीच्या निवडून आपण देत नसतो, तर राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्षरित्या होत असते. अप्रत्यक्ष, मगाशी पाहिली ती प्रत्यक्ष, राष्ट्रपतीची निवडणूक अप्रत्यक्ष. कशी होते, एकल संक्रमणीय सिद्धांताने होते. म्हणजेच काय, तर काहीच नाही, जे उभे आहेत चिठ्ठ्या टाकून, साधे चिठ्ठ्या टाकून, म्हणजेच काय, पसंती क्रमांक असतो 1 2 3 4, ज्याला जास्त वेळा 1 1 1 नंबरचा पसंती क्रमांक झाला तो काय व्यक्ती होतो, तो निवडून येतो. संपलं. सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. नंतरचा आर वरून काय येईल, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभेवरती 12 सदस्यांना राष्ट्रपती डायरेक्ट नॉमिनेट करू शकतात. म्हणजेच काय रे, नामनिर्देशित करू शकतात, नॉमिनेट करू शकतात. कशातून, तर लक्षात घ्या, कला, साहित्य, समाजसेवा आणि विज्ञान.
तर कला, साहित्य, समाजसेवा आणि विज्ञान ह्याच्यामध्ये ज्याचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि ज्याला प्रदीर्घ नॉलेज आहे त्यांना काय करतात, राष्ट्रपती डायरेक्ट बिना निवडणूक लढवता डायरेक्ट त्यांना खासदार करू शकतात. कशासाठी, तर लक्षात ठेवा, कायदा बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ह्यांचं नॉलेज कामी आलं पाहिजे, त्याच्यासाठी हे असते. ओके, तर बघा आयर्लंडची एकच ट्रिक आपण लक्षात ठेवली, RRR. त्याच्यानंतर फ्रान्सची घटना, फ्रान्सच्या घटनेतून काय घेतलेलं आहे, तर लक्षात ठेवा सगळ्यात पहिले गणराज्य हा शब्द तुम्ही खूपदा ऐकला असेल. रिपब्लिक डेलाही तुम्ही म्हणता रिपब्लिक आहे. रिपब्लिक म्हणजेच काय रे, गणराज्य. रिपब्लिक म्हणजेच काय, म्हणजेच याचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही तो बघा ऋतिक रोशनचा पिक्चर आला होता, त्याच्यात खूप एक फेमस डायलॉग आहे कि राजा का बेटा राजा नहीं होगा, अभी वही राजा होगा जो हकदार होगा, जो काबिल होगा. बरोबर, याचा अर्थ तोच होतो की इंग्लंडमध्ये जसं वंश परंपरागत नुसार राजाचा मुलगाच राजा, मग त्याचाच राजा, त्याचेच पूर्ण खानदान राजा असलं आपल्याकडं काय होत नाही. आपल्याकडं पद्धतशीर निवडणूक होते, लोक निवडून देतात आणि लोक ते सरकार प्रस्थापित करतात. त्याला काय म्हणतो आपण की गणराज्य, गणांनी मिळून बनवलेलं राज्य म्हणजे गणराज्य, रिपब्लिक. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रास्ताविकतेतील आपण काय घेतलंय, स्वातंत्र्य, समता व बंधुता, हे 3 आदर्श आपण कुठून घेतले आहे, तर फ्रान्सच्या घटनेमधून घेतलेले आहे. नंतर दक्षिण आफ्रिकेची घटना. दक्षिण आफ्रिकेची घटनेची ट्रिक एकदम सोपी आहे, 2 शब्दात, घर. एकदम सोपं. दक्षिण आफ्रिकेची घटना काय, घर. घरचा घ म्हणजे काय रे, घटना दुरुस्तीची पद्धत. बरोबर आहे. घटनेत दुरुस्ती करणे म्हणजेच काय, आपण कलम मध्ये ऍड करत असतो. मूळ संविधानातला जो बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे त्याला आपल्याला धक्का देता येत नाही. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पण एखादी आपल्याला दुरुस्ती करायची असली तर आपण त्याच्यात ऍड करतो. तुम्ही बघितलं असेल की अशी 21 कलम आहे, तर असं दिसते 21A दिसते तुम्हाला बघा असं. तर हे ए म्हणजे अमेंडमेंट असते, ए म्हणजे घटना दुरुस्ती असते. ही पद्धत कुठून घेतली, तर ही दक्षिण आफ्रिकेतून. परत राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक ही कशी होते, ही सुद्धा अप्रत्यक्ष होते. हे आपण नसतो निवडून देत. हे कोण निवडून देते रे, हे निवडून देते विधानसभेचे आमदार. लक्षात ठेवा. जे आमदार आहेत ते वोट करतात आणि ते निवडून देतात राज्यसभेचे सदस्य. ठीक आहे, त्याच्या पुढे बघू कॅनडाची घटना. कॅनडाची घटना लक्षात घ्या. पशरस नावाची ट्रिक आहे. आपण मराठीत म्हणतो दुपार झाली, जेवण केलं, पसरलो. पसरलो सारखं पशरस आपल्याला लक्षात ठेवायचं. लक्षात घ्या, पशरस. कॅनडाच्या याच्यातून काय घेतलं, प्रभावी केंद्र. प वाला काय होते, प्रभावी केंद्र असलेले संघराज्य. बरोबर आहे. आपल्याकडे पॉवरफुल कोण आहे, तर केंद्र आपल्याकडे पॉवरफुल आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा श म्हणजेच काय होतं रे, तर शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद. आता लक्षात घ्या, हे शेषाधिकार म्हणजेच काय रे, शेषाधिकार म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याकडं किती सूच्या आहेत, 3 सूच्या आहेत. केंद्र सूची, राज्य सूची आणि 2 याच्यात असणारी समवर्ती सूची. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे विषय दिलेले आहेत. बरोबर की नाही. केंद्र सूचीतल्या विषयावर कायदा कोण करते, केंद्र सरकार करते. राज्य सूचीवर कोण करते, राज्य सरकार करते. पण विचार करा, भविष्यात एखादा असा नवीन विषय आला जो ह्याच्या 2 मध्ये दिलेला नाहीये. इमॅजिन, आपण एक्झाम्पल घेऊ तंत्रज्ञान. जर तंत्रज्ञानाचा एखादा कुठला तरी विषय आला, मग आता ह्याच्यावरही कायदा करावा लागेल ना. मग ह्याच्यावर कायदा कोण करेल, त्याच्यावर कायदा करेल केंद्र. लक्षात घ्या, आता याच्यावर फक्त केंद्र सरकार कायदा करू शकते. म्हणजेच काय, शेषाधिकार, बाकीचे सगळे अधिकार हे कोणाकडे आहे रे बाळा, तर हे आहेत केंद्र सरकारकडे. त्याच्यानंतर बघा र म्हणजेच काय, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक. बरोबर आहे. राज्यपालाला कोण अपॉइंट करतं, राष्ट्रपती. कुणाचे असतात, राज्याचे प्रमुख असतात ते. पण जसे कसे राष्ट्रपती आहेत आपले नामधारी प्रमुख, तसेच राज्याचे नामधारी प्रमुख असणारे कोण, तर राज्यपाल. आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र. सल्लागार अधिकार क्षेत्र म्हणजेच काय रे, तर लक्षात घ्या, कधी कधी राष्ट्रपतींना कायद्याच्या बद्दल अर्थ लावण्याचा किंवा एका कायद्याचा एखादा प्रश्न निर्माण झाला तर ते काय करतात, ते सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशास, बरोबर आहे, किंवा त्या जजेसला विचारतात आणि मग सर्वोच्च न्यायालय काय करते, आपलं मत सांगते, आपला सल्ला सांगते. कोणाला, तर राष्ट्रपतीला. यालाच आपण काय म्हणतो,
की सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र कोणाकोणाला सल्ला देऊ शकतात, तर चक्क राष्ट्रपतीला सुद्धा सल्ला देऊ शकतात. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, राष्ट्रपतीवर असा सल्ला घेणे बंधनकारक नसते. लक्षात आहे, हे लक्षात ठेवा, बंधनकारक नसते. चला त्याच्यानंतर हे बघा, हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, ठीक आहे, ट्रिकवाला प्रिंटिंग मिस्टेक आहे. लक्षात घ्या, ऑस्ट्रेलियाची घटना. ऑस्ट्रेलियाकडून आपण काय काय घेतलंय तर बघा, कॉन्करंट लिस्ट समवर्ती सूची, म्हणजे जसं की शिक्षण आहे, ऊर्जा, वन, असे काही विषय आहेत की ज्याच्यावर दोनही सरकार कायदा करू शकते. केंद्र सरकारही करू शकते, राज्य सरकारही करू शकते, तर याला समवर्ती सूची आपण म्हणतो. दुसरं, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, ज्याला आपण काय म्हणतो इंग्रजीत जॉईंट सिटिंग. आता संसदेच्या दोन्ही सभागृह म्हणजे आपल्याला माहिती आहे, राज्यसभा आणि लोकसभा यांना काय करतात, राष्ट्रपती एकत्र बोलवतात आणि एकत्र यांची बैठक घेतात. मग त्यांच्यामध्ये मतदान होते आणि मग त्या कायद्यावर, हे केव्हा करत असतील, हे तेव्हा करतात जेव्हा एखाद्या बिलवर डिस्प्यूट म्हणजे एखादं भांडण झालं किंवा एखादा वादविवाद झाला, ते सोडवण्यासाठी काय करतात राष्ट्रपती, हे लोकसभा आणि राज्यसभा यांची संयुक्त मीटिंग भरवतात. बरोबर आहे, पण त्याचं अध्यक्षस्थान कोण भूषवत असते, लक्षात घ्या, लोकसभेचा जो अध्यक्ष असतो तोच जॉईंट सिटिंगचा काय असतो रे, तर अध्यक्ष असतो. बरोबर, हे आपण कुठून घेतलं, तर ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून घेतलं. त्याच्यानंतर व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. बरोबर आहे, महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये व्यापार करू शकतो, कर्नाटकातून पंजाबमध्ये, पंजाब म्हणून पूर्ण भारतामध्ये आपण कुठेही व्यापार करू शकतो. हे जे स्वातंत्र्य आहे हे आपण कुठून घेतलंय, लक्षात घ्या, ऑस्ट्रेलियाची घटना. ठीक आहे. रशियाची घटना. रशियाकडून आपण काय काय घेतलंय रे बाबा, रशियाकडून आपण घेतलाय मूलभूत कर्तव्ये. लक्षात घ्या, फंडामेंटल ड्युटीज. आता बघा, मगाशी आपण बघितलं होतं की आयर्लंड या देशाकडून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे घेतलं होतं. ते जसं राज्यांना दिलेले सुविचार होते तसेच सुविचार आपल्याला सुद्धा दिलेले आहेत की बाबा फक्त राज्य सरकारांनी नाही तर इंडिव्हिज्युअल माणसांचे काही कर्तव्य आहेत आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी. आणि त्याच्यामुळे संविधानामध्ये काय केलेलं आहे, मूलभूत कर्तव्य आपल्याला टाकले आहेत की असं असं जर तुम्ही काम केलं तर आपले देश, आपलं परिसर हे सगळं काय होईल, हे विकसित होईल. तर मूलभूत कर्तव्य आपण घेतलं रशियाकडून. त्याच्यानंतर बघा, प्रास्ताविकतेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श, हे सुद्धा आपण रशियाच्या घटनेतून घेतलेलं आहे. जर्मनीची घटना. जर्मनीकडून काय घेतलाय, जर्मनीकडून घेतलाय आपण आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे. लक्षात घ्या, जर एखाद्या ठिकाणी आणीबाणी लागलेली आहे, एक सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, एकदम सोपं उदाहरण सांगतो की लक्षात घ्या, तुम्ही काश्मीरला फिरायला गेलेले आहे, कुठेतरी काश्मीर तुम्ही फिरत आहात, तिथे काय झालं, तिथे आणीबाणी लावली सरकारने, कारण तिथे तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला गेलेले आहे तिथं कुठेतरी टेररिस्ट आहे. आणि म्हणून मग सरकारने काय सांगितलेलं आहे की सकाळी 12 पासून दुपारी 12 पासून तर संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही घराबाहेर निघू नका. पण घराच्या बाहेर निघणं, स्वतंत्रता फिरणं हा तर तुमचा मूलभूत अधिकार आहे. बरोबर आहे ना. परंतु अशी एखादी इमर्जन्सी प्रोव्हिजन असेल आणि सरकारने त्या एरियामध्ये आणीबाणी लावली असेल तर तुम्हाला घराबाहेर निघता येत नाही, तर तिथं तुमचे मात्र मूलभूत अधिकार काय रे, तर ते स्थगित होतात. लक्षात घ्या, हे आपण कुठून घेतलेलं आहे, तर हे आपण घेतलेलं आहे जर्मनीची घटना. यालाच दुसरं नाव आहे वेईमर घटना. लक्षात ठेवा, जर परीक्षेला जर्मनी ऐवजी वेईमर आलं तर आपण मरमर होऊन जाऊ. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला, जपानची घटना. जपानकडून आपण काय घेतलेलं आहे, तर कायद्याने प्रस्थापित पद्धत. आपल्याकडे ज्याही पद्धती आहेत तर ते कशा प्रस्थापित आहेत, तर त्या कायद्याने प्रस्थापित आहे, एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. असं काही आपल्याकडे चालत नाही, कायदा सगळ्यांसाठी समान आहे. आणि कायद्याने प्रस्थापित पद्धत कुठून घेतली आहे, तर जपानकडून. लक्षात ठेवा. आता बघा, आता जर तुम्ही शॉर्ट ट्रिक्स नाही लक्षात ठेवल्या किंवा त्या पाठ केल्या नाही तर तुम्हाला वारंवार ते वाचाव्या लागतील. बरोबर आहे, कुठेतरी लिहावं लागतील. मग आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. डॉंकी वर्क करून आपण परीक्षेत पास होत नाही. लक्षात घ्या, सगळ्यांना पुस्तकांची नावं माहित आहेत, सगळ्यांना रेफरन्स बुक माहित आहेत, सगळ्यांना माहित आहेत की लायब्ररीत किती तास बसून अभ्यास केल्यावर आपल्याला पोस्ट मिळते.
पण परत एकदा माझं ऐका की सगळेच्या सगळे लोक पास होत नसतात. पास कोण होईल? जो स्मार्ट पद्धतीने, सोप्या पद्धतीने अनालाइज करून की प्रश्न कुठल्या टॉपिकवर पडतात, कुठल्या घटकावर पडतात, फोकस कुठल्या घटकावर केला पाहिजे, प्रॅक्टिस कशी केली पाहिजे आणि एका तासात तो पेपर कसा सॉल्व्ह होईल, तरच मात्र ते लोक पास होतील. बाकीचे आले काय गेले काय, फॉर्म भरून पाहू, असं आपल्याला करायचं नाही. म्हणून लक्ष देऊन व्यवस्थित लेक्चर्स करा. आज आपण राज्यघटनेचा लेक्चर घेतलेला आहे. आता आपण हिस्ट्री, राज्यघटना म्हणजे पॉलिटी आणि हिस्ट्री असे 2 विषय पहिले घेऊ. त्याच्यानंतर आपण अर्थव्यवस्था आणि भूगोल घेऊ आणि त्याच्यानंतर मात्र आपण जनरल सायन्स घेऊ. तर सगळं तुम्हाला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.